नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदान या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कलडोणकरांचं भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला बकासूर पळण्यासाठी गेला होता. आणि भावांनो, बकासूर गट क्रमांक 19 मध्ये पळून गटपास देखील झाला होता. आज घरचं साज आपल्याला पळताना दिसाला बकासूर आणि बब्या. आज सेमीला गाडी कडेने लागली. तुम्हाला माहितीच आहे, 3 फेऱ्यामधनं एक फेरा आपला बकासूरच्या नशिबी कड आहे म्हणजे आहेच. तसंच भावनो, आज सेमीला गाडी कडेने लागली. असो हार-जीत होत असते. आपल्या बकासूरची सेमीला हार झाली, गाडी क्वार्टर फायनलची मानकरी ठरली. बकासूरकडनं आता आपल्याला कोणतीही अपेक्षा नाही आहे. बकासूर फक्त मैदानामध्ये पळताना दिसावा हीच आपली इच्छा आहे. आणि आज बकासूरची हार झाली. बकासूर गुलालाचा मानकरी ठरला, क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला. असो बकासूरने क्वार्टर फायनलचा मानकरी ठरवलं हे खूप झालं. मागील मैदानामध्ये त्यांनी 1 नंबर करून कमबॅक केला आणि आजच्या मैदानामध्ये देखील त्यांनी क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला. बस झालं भावांनो, इतकंच आपल्याला खूप मोठं आहे. आता बकासूरने आपल्याला सर्व काही करून दिलेलं आहे. आता कोणत्याही अपेक्षा त्याच्याकडून राहिलेली नाही आहे आणि आज बकासूर क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला. गाडी 1 नंबर तासावरून पळताना दिसाली आणि त्या सेमीमध्ये टॉपची गाडी होती ती म्हणजेच भावांनो, उर्मिलाताई यांची नवीन खरेदी राजाची. उर्मिलाताई यांचा राजा आणि आपला बकासूर अशी एक लढत बघायला मिळाली. अर्जित होत असते भावांनो, परंतु राजाला फायनलसाठी शुभेच्छा देऊया. बकासूरला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. बकासूर आपला क्वार्टर फायनलला पळणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे, आपला बकासूर मेगा फायनल क्वार्टर फायनलला पळत नाही, फक्त फायनलला पळत असतो. तसंच भावनो, आज बकासूर क्वार्टर फायनलला पळताना दिसणार नाहीये. बकासूरला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. बकासूर कधी पळताना दिसेल याची अपडेट लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. बकासूरबद्दल आणि इतर नंदीबद्दल अपडेट आपल्या चॅनलवरती येत असते. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद भावांनो.